राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा बांधवांमध्ये संघर्ष सुरू असल्याचं चित्र दिसतंय। अशातच आरक्षणात होणारी घुसखोरी थांबविण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजही आता रस्त्यावर उतरलाय। तर गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी जालना ते परभणी महामार्गावर बंजारा समाजाकडून ही भव्य रास्ता रोको करण्यात आलाय। यामध्ये विमुक्त जाती अ या प्रवर्गात मागच्या अनेक वर्षापासून बिगर मागास असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अवैध घुसखोरी केली असून त्यामुळे बंजारा समाजातील लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप बंजारा समाजाकडून करण्यात येतोय। या विरोधात गोर सेनेच्या वतीने जालन्यातील वाटूर येथे भव्य रास्ता रोको करण्यात आलाय। तर विमुक्त जाती अ मध्ये घुसखोरी करून खोटे प्रमाणपत्र वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यासाठी विशेष तपासणी पथकाची स्थापना करावी आणि बोगस प्रमाणपत्र रद्द करावेत या मागण्या यावेळी करण्यात आल्या। तसेच मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत 100 आमदार 12 खासदारांना आम्ही पाडणारच असे गोर सेनेने आवाहन केले आहे। एक मार्ग मिळाला ज्यांच्या कार्यामुळे त्या लोकांना मान सन्मानाने जगण्याचा एक अधिकार मिळण्यासाठी एक ताकद मिळाली। अशा सगळ्याच महामानवांच्या कार्याला मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि नतमस्तक होतो। माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आजचा हा जनसमुदाय बघून मला मनापासून वाटतंय की आज खऱ्या अर्थाने हा गोरबंजारा समाज कुठेतरी जागा होत आहे, हा ओबीसी समाज कुठेतरी जागा होत आहे, हा भटकेमुक्त समाज कुठेतरी जागा होत आहे आणि खरी या जागे होण्याची गरज आता आपल्याला आहे। माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की भारत देशाला स्वातंत्र्य मिळून एक नव्हे दोन नव्हे तब्बल 76 वर्ष झाली। 76 वर्ष। या 76 वर्षामध्ये देखील या महाराष्ट्रातील जो काही बहुजन वर्गीय समाज असेल, जो काही ओबीसी समाज असेल, जो काही भटकेमुक्त समाज असेल, या समाजाला आज देखील त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी झगडावं लागते। ही फार मोठी शोकांतिका आहे। माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, ही जे काही सत्ताधारी मंडळ आहे ते विसरून गेलेले आहेत। अरे तुम्ही जे काही सत्तेचे फळ चाखत आहात ते केवळ आमच्यामुळे चाखत आहात, हे तुम्ही विसरू नका। हे विसरून चालणार नाही। तुम्हाला सांगायचं आहे, इथे सगळे आमचे ओबीसी बांधव इथे आलेले आहेत, भगिनी इथे आलेले आहेत। या गोरबंजारा समाजाने या भारत देशातील लोकांना खाऊ घालण्यासाठी जो काही लदळीच्या माध्यमातून जे काही अन्नधान्याचं ट्रान्सपोर्ट केलं आणि अन्नपूर्णाचं काम केलं आणि या समाजाने जो अन्न पुरवलं त्या अन्नाच्या भरोशावर ते अन्न खाऊन या भारत देशाची लोक जिवंत राहिलेली आहेत, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे। एवढंच नव्हे तर या गोरबंजारा समाजाने मिठाचा व्यापार केला। या भारतातील लोकांना तोंडाला चव जर कोणी दिली असेल तर या गोरबंजारा समाजाने दिली, यांनी पुरवलेल्या मिठाने दिलेली आहे। आणि आपल्या इकडे सांगण्यात येतं की ज्याचं मीठ खातात त्याच्याची इमानदारी केली पाहिजे असं इथे सांगितलं जातं। पण माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, इथे आपण बघतोय अरे या लोकांनी आपल्या मिठाला हे लोक जागली नाहीत, या लोकांनी आपल्याशी गद्दारी केलेली आहे। ही गद्दारी आपण आता चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजे। इथे असलेला तमाम गोरबंजारा समाज, विमुक्त जाती या प्रवर्गातील 14 समाजाची लोक, ओबीसी समाजातील लोक, सगळ्यांना मला सांगायचं आहे एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपण आपल्या हक्काच्या घरामध्ये राहत असताना कोणी जर आपल्या घरामध्ये जोर जबरदस्ती घुसखोरी करत असेल आणि घुसखोरी निस्ता करतच नसेल तर आपल्या